नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. बाळाला 6वा महिना लागल्यानंतर वरचा आहार द्यायचा की 6 महिने पूर्ण झाल्यानंतर वरचा आहार द्यायचा, हा प्रश्न तुमच्याही मनात असेल तर आजचा आपला व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त फायद्याचा ठरणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बाळाला वरचा आहार देण्याचं योग्य असं वय काय आहे. तसं पाहायला गेलं तर बाळाला कोणता महिना सुरू झालेला आहे किंवा कोणता महिना पूर्ण झालेला आहे याही पेक्षा बाळ हा सॉलिड रेडीनेस सायन्स दाखवतो आहे की नाही किंवा बाळ हा वरचं अन्न घेण्यासाठी तयार झालेला आहे की नाही हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि अर्थातच हे तुम्हाला समजणार आहे काही विशिष्ट अशा लक्षणावरून. आजच्या व्हिडिओमध्ये मी अशीच काही 5 ते 6 लक्षणं तुम्हाला सांगणार आहे, जी लक्षणं जर तुम्हाला तुमच्या बाळामध्ये दिसत असतील तर त्यावेळी समजून जा की तुमचं बाळ आता वरचं अन्न घेण्यासाठी, पचवण्यासाठी किंवा ते आनंदाने स्वीकारण्यासाठी तयार झालेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला बाळाला वरचा आहार देणं हे गरजेचं आहे. मग बाळाला 6वा महिना लागलेला असू द्या किंवा पूर्ण झालेला असू द्या, बाळ फुल टर्म असू द्या किंवा प्री टर्म असू द्या. बऱ्याचदा बाळाला वरचा अन्न देण्याची खूप जास्त घाई केली जाते. बाळाचं वजन व्यवस्थित वाढत नसेल किंवा बाळ हा सतत तोंडामध्ये हात घालतो आहे, बाळ हा दूध पिताना रडतो आहे, बाळ हा व्यवस्थित झोपत नाही किंवा बाळाचं वजन व्यवस्थित वाढत नाही, बाळ खूप जास्त किरकिर करतो आहे, आईला दूध व्यवस्थित येत नाही म्हणून बाळाला वरचा आहार सुरू केला जातो. पण असा जो अयोग्य वेळी वरचा आहार जर तुम्ही बाळाला देत असाल तर बाळ हा कधीही हे जे काही सॉलिड फूड आहे हे खाण्यामध्ये इंटरेस्ट दाखवणार नाही किंवा बाळाला हे जे काही खाणं आहे हे आवडणार नाही. बाळ हा वरचा आहार हा आनंदाने स्वीकारणार नाही. म्हणूनच बाळाला तुम्ही वरचा आहार कधी देता आहात किंवा काय देता आहात, किती देता आहात यापेक्षा सुद्धा तो योग्य वेळेमध्ये देता आहात की नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि अर्थातच हे तुम्हाला समजणार आहे काही विशिष्ट अशा लक्षणावरून. अशी कोणती लक्षणं आहेत? यामुळे सगळ्यात पहिलं आणि खूप महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे बाळाचं वजन. जेव्हा बाळ हा त्याचं बर्थ वेट डबल करतो तर त्यावेळी ऑलमोस्ट बाळ हा वरचा आहार घेण्यासाठी आता रेडी झालेला असतो. म्हणजे जर तुमचं बाळ जन्माच्या वेळी 3 किलो वजनाचं असेल आणि ज्यावेळी बाळ हा 6 किलोचा होतो तर त्यावेळी ते एक साईन असतं की ज्यावेळी तुम्ही बाळाला वरचा आहार सुरू करू शकता. पण अर्थातच हे एकमेव साईन नाही, या व्यतिरिक्तही अजून गोष्टी तुम्हाला बाळामध्ये ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे बाळाचं हेड कंट्रोल आणि नेक कंट्रोल होणं. अर्थातच बाळाने वरचा जो ठोस आहार आहे हे व्यवस्थितरित्या घेण्यासाठी, बाळाने व्यवस्थित बसण्यासाठी बाळाने त्याची मान व्यवस्थित पकडणं हे गरजेचं आहे. बऱ्याचशा मम्मी लोकांच्या मला अजूनही कमेंट मिळतात की बाळ हा 5 महिन्याचा झालेला आहे तरीही अजून मान व्यवस्थित पकडत नाही. जर तुमचं बाळ मान व्यवस्थित पकडत नसेल तर त्यावेळी तुम्हाला बाळाला वरचा आहार देण्यासाठी अजिबात घाई करायची नाही. बाळाने मान व्यवस्थित पकडण्यासाठी बाळाला तुम्हाला भरपूर टाइम द्यायचा आहे. बाळाच्या मानेमध्ये एक प्रॉपर अशी स्ट्रेंथ येणं हे बाळाच्या सॉलिड फूड जर्नीसाठी खूप जास्त गरजेचं आहे. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे बाळाचं हँड, आय आणि माउथ कोऑर्डिनेशन. लक्षात घ्या, बाळाच्या वरच्या आहारामधला इंटरेस्ट वाढवण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे बाळाचं हँड, आय, माउथ कोऑर्डिनेशन. जेव्हा तुम्ही बाळाच्या पुढे एखादी वस्तू देता तर त्यावेळी बाळ ती वस्तू घेऊन तोंडामध्ये घालत असेल तर त्यावेळी तुम्ही समजून जा की बाळाचं हँड, आय, माउथ कोऑर्डिनेशन हे प्रॉपर झालेलं आहे आणि ते एक साईन आहे की जेव्हा तुम्ही बाळाला वरचा आहार हा सुरू करू शकता. त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बाळाने आता विदाउट सपोर्ट किंवा विथ सपोर्ट बसणं हे गरजेचं आहे. बाळ हा विदाउट सपोर्ट बसत असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे, परंतु सपोर्टने तरी बाळाने थोडा वेळ बसणं हे आवश्यक आहे. बऱ्याचदा मी पाहते की पालक हे बाळाला पूर्णतः झोपवून वरचा आहार देतात. मग मांडीवरती झोपवणं असेल, पायावरती झोपवणं किंवा जमिनीवरती पूर्णतः फ्लॅट झोपवून वरून बाळाला वरचा आहार देत असतात. ही पोझिशन सेफ नाही. यामुळे बाळाला चोकिंग होऊ शकतं, गॅसचा त्रास होऊ शकतो, बाळ खूप जास्त रडतं आणि बाळाला हे जे काही अन्नपदार्थ आहे हे गिळणं अवघड होतं, ज्या कारणामुळे बाळाचा वरच्या आहारामधला जो इंटरेस्ट आहे हा कमी होत जातो आणि म्हणावा तेवढा रिस्पॉन्स बाळ हा वरचा आहार घेण्यामध्ये दाखवत नाही किंवा देत नाही. आणि म्हणूनच बाळाने बसून खाणं हे गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला 5वा महिना लागल्यानंतर बाळाला बसवण्याची हळूहळू सवय करायची आहे किंवा बाळाला त्या पद्धतीने सपोर्ट करायचा आहे. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही बाळासमोर एखादा पदार्थ खात असता किंवा बाळाला एखादा पदार्थ देण्याचा ट्राय करता तर तो पदार्थ खाण्यामध्ये बाळ जर इंटरेस्ट दाखवत असेल तर त्यावेळी सुद्धा तुम्ही बाळाला वरचा आहार हा देऊ शकता. याचा अर्थ बाळ आता वरचा आहार घेण्यासाठी रेडी झालेला आहे. ते जे पदार्थ आहेत हे बाळाला आता आवडणार आहेत किंवा तुम्ही जेव्हा ते पदार्थ द्याल तर त्यावेळी बाळ हा आनंदाने ते ऍक्सेप्ट करायला आता तयार झालेला आहे. त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची आणि खूप गरजेची अशी गोष्ट प्रत्येक बाळामध्ये तुम्ही ऑब्झर्व करायची आहे ती म्हणजे बाळाचा जो काही ओरल थ्रस्ट रिफ्लेक्स आहे हा कमी व्हायला हवा. तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा बाळ लहान असतो तर त्यावेळी बाळाच्या तोंडामध्ये कोणतीही गोष्ट गेली तर बाळ हा जिभेने ती बाहेर टाकतो. म्हणजे एखादा पदार्थ तुम्ही बाळाच्या तोंडामध्ये दिला तर बाळ हा या पद्धतीने जीभ कडून ते जे काही पदार्थ आहे हा बाहेर काढतो.
हा जो रिफ्लेक्स आहे हा ऑलमोस्ट हळूहळू कमी होत जातो. जर बाळ हा अजूनही त्याचा जो काही हे जे काही रिफ्लेक्स आहे हा दाखवत असेल, तर त्यावेळी तुम्ही जे वरचं अन्न देता आहात हे बाळ व्यवस्थित गिळत नाही किंवा ते जिभेने बाहेर टाकतो. ऑलमोस्ट 5-6 महिन्यापर्यंत बाळाचा हा जो काही ओरल थ्रस्ट रिफ्लेक्स आहे हा कमी कमी होत येतो आणि त्यानंतर तुम्हाला बाळाला वरचा आहार देणं हे गरजेचं आहे. आता ही जी काही सगळी लक्षणं आहेत ही ऑलमोस्ट प्रत्येक बाळामध्ये 6 महिने पूर्ण होईपर्यंत दिसायला लागतात आणि म्हणूनच प्रत्येक डॉक्टर बाळाला 6 महिने पूर्ण झाल्यानंतर वरचा आहार द्या असं सजेस्ट करतात. पण काही बाळामध्ये ही लक्षणं लवकर दिसतात, काही बाळांना यासाठी वेळ सुद्धा लागू शकतो. विशेषतः बाळ जर प्री टर्म असेल तर त्यावेळी काही बाळांना यासाठी वेळ लागू शकतो. तर ही सगळी लक्षणं तुम्हाला बाळामध्ये ऑब्झर्व करायची आहेत आणि ही लक्षणं जेव्हा बाळ दाखवेल तर त्यावेळी तुम्हाला बाळाला वरचा आहार देणं गरजेचं आहे. जनरली 6 महिन्याच्या दरम्यान बाळाची जी काही ग्रोथ आहे ही खूप झपाट्याने होत असते. या दरम्यान बाळाला भरपूर अशा एनर्जीची गरज असते आणि अर्थातच ही एनर्जी बाळाला वेगवेगळ्या न्यूट्रिशन मधून मिळणार आहे आणि फक्त आईच्या दुधातून किंवा फॉर्म्युला मिल्क मधून ही जी काही न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट आहे ही फुलफिल होणारी नसते. शिवाय या दरम्यानच बाळाची आयर्नची रिक्वायरमेंट आहे ही सुद्धा वाढलेली असते आणि म्हणूनच 6 महिन्याच्या दरम्यान बाळाला वरचा आहार देण्याचा सल्ला दिला जातो. तुमचं सुद्धा बाळ या सगळ्या गोष्टी जर दाखवत असेल, ही सगळी लक्षणं तुम्ही तुमच्या बाळामध्ये ऑब्झर्व करत असाल, तर त्यावेळी तुम्हाला तुमच्या बाळाला वरचा आहार देणं हे सुरू करायचं आहे. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.